ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी सोमवारी पार पडलेल्या मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतलाय। यावेळी त्यांनी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। मुंबईतील माटुंगामधल्या यशवंत नाट्य संकुलमध्ये सोमवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत अभिनेते प्रशांत दामलेंनी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। कामाच्या तणावामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं, पण त्यांचा हा राजीनामा बैठकीत नामंजूर झाला। त्यामुळे त्यांनी पुन्हा अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय घेतलाय। नाट्य परिषदेतील विविध वादांमुळे प्रशांत दामलेंनी राजीनामा दिल्याचा चर्चांना सध्या उधाण आलंय, पण माझ्या राजीनाम्यासाठी कुठलाही वाद कारणीभूत नाहीये असं स्पष्ट करत दामलेंनी कामाच्या तणावाचं कारण सांगितलं। सोमवारी 17 मार्चला नियामक मंडळाची बैठक झाली आणि यावेळी व्यग्र वेळापत्रकामुळे नाट्य परिषदेच्या कामकाजासाठी पुरेसा वेळ देऊ शकणार नसल्याचं म्हणत प्रशांत दामलेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होती, पण नियामक मंडळातील सदस्यांनी त्यांच्या राजीनाम्याला विरोध केला। राज्यभरातील नाटकांच्या दौऱ्यांमुळे नाट्य परिषदेच्या कामासाठी पुरेसा वेळ देणं शक्य नसल्याचं कारण प्रशांत दामलेंनी दिलेलं होतं। त्याचप्रमाणे वयाच्या 64व्या वर्षी नाट्य परिषदेच्या कार्यालयामध्ये रोज येणं शक्य नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं। प्रशांत दामलेंनी दिलेल्या कारणाचा विचार करत नाट्य परिषदेच्या कामाची जबाबदारी वाटून घेणं अपेक्षित असल्याचं निरीक्षण नियामक मंडळाच्या सदस्यांनी यावेळी नोंदवलंय। त्याचप्रमाणे फक्त दामलेंनी कामाचा सगळा भार घेऊ नये असा सुद्धा सल्ला त्यांनी दिलाय। त्यानंतर प्रशांत दामलेंनी राजीनामा मागे घेतल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे।